लक्षवेधी 1. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांचं एका गंभीर महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. जालना शहरामध्ये चुकीचे आणि खोटे दस्तऐवज निर्माण करून गावामध्ये 558, 559 आणि 560 हे बोगस सर्वे नंबर निर्माण केलेले अध्यक्ष महोदय. आणि या बोगस सर्वे निर्माण करून यामध्ये शेकडो एकर शासनाची जमीन अब्बड परिवारांनी स्वतःच्या घशामध्ये घातलेली आहे. अध्यक्ष महोदय, ही जमीन जी 100 एकर जमीन त्यांनी सामान्य लोकांना विकली, त्या लोकांचाही विचार, त्यांचंही पुनर्वसन किंवा त्यांना ती जागा रेग्युलर कशी करून देता येईल या संदर्भामध्ये विचार झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, खरं तर संपूर्ण दस्तावेज हे खोटे आणि बनावट निर्माण करून शासनाची दिशाभूल, माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल ही करून सर्व ही फोर्जरी ज्याला म्हणता येईल या अब्बड परिवाराने या ठिकाणी केलेली. अध्यक्ष महाराज, यामध्ये मी माननीय मंत्री महोदयांना 558, 559, 560 आणि मंत्री महोदय 553 हे सर्वे नंबर या संदर्भाने दिवाणी न्यायालयानं त्यांना फेटाळलेलं आहे. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे. फाटक कमिशन जे उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्माण झालेलं होतं ते फाटक कमिशन, त्याचाही अहवाल जिल्हा पातळीवर या लोकांनी गायब केला. तो अहवाल दिसून येत नाही. त्यामुळे फाटक कमिशनच्या अहवालावरती या ठिकाणी कारवाई होणार का? मूळ दस्तावेज न्यायालयाने मागून सुद्धा, म्हणजे हेच कोर्टामध्ये गेले, मूळ दस्तावेज मागून सुद्धा अब्बड हे दस्तावेज देऊ शकले नाहीत. त्यांची रीट चौकशी सुरू झाली. चौकशी थांबवण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली 2005 ला. तीही कोर्टाने फेटाळली. एसडीओनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दिलं अध्यक्ष महोदय की आमच्याकडे शेवटचा सर्वे नंबर 557 आहे. 58, 59, 60 नंतर त्यांनी बोगस निर्माण केले. तहसीलदारने ज्या कलमाखाली C34 या कलमाखाली ते त्यांचं 58, 59 घेतलं, ते कलमच अस्तित्वात नाही. अध्यक्ष महाराज, सिलिंग तक्ता, ज्यावेळेस सिलिंग कायदा आला अध्यक्ष महाराज, सिलिंग कायदा आला त्यावेळेस सुद्धा अब्बड परिवाराने 558, 559, 560 आमचा आहे असं कधी म्हटलेच नाही. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलं नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी पुन्हा माननीय मंत्री महोदयाला विनंती, नोट करून घ्या मंत्री महोदय, 553, 558, 559, 560 आणि या सर्व लोकांची फसवणूक होणार नाही. प्रथमदर्शनी लोकांची फसवणूक होणार नाही. सरकारची जमीन सुद्धा यांच्या खिशात जाणार नाही. त्यामुळे सामान्य लोक आजही तिथे व्यवहार चालू आहेत. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की ठीक आहे, तुम्हाला काय चौकशीला विलंब अजून लागणार जो घ्या, वेळ हरकत नाही, परंतु चौकशी होईपर्यंत 558, 59, 60 आणि 553 संपूर्ण व्यवहार खरेदी विक्रीचे हे माननीय मंत्री महोदय थांबवतील का आणि चौकशी किती दिवसामध्ये पूर्ण करतील? अध्यक्ष महोदय, माननीय अर्जुनजी खोतकर यांनी जो प्रश्न मांडला आहे, जी लक्षवेधी या ठिकाणी आणली आहे, या लक्षवेधीमध्ये थोडी गुंतागुंती आहे. खरं तर त्या खरेदी दस्त जो 1941 हा जो खरेदी दस्त झाला पहिला, तो 1941 झाला आहे. आणि आगा मोहम्मद अली खान उर्फ आगा यार जंग यांनी हा खरेदी खत कचूरलाल कपूरचंद शाहू या व्यक्तीच्या नावाने करून दिला आणि जवळपास 299 एकर जमीन या खरेदी खतामध्ये अध्यक्ष महोदय आहे. आमचं जे SLR आणि जमाबंदी आयुक्ताचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये खरेदी खत आहे. पण पुढच्या काळात अनेक गोष्टी घडल्या, दिवाणी न्यायालयात केसेस झाल्या, आमच्याही अधिकाऱ्यांनी चौकशा केल्या
माननीय उच्च न्यायालयामध्ये अनेक लोक गेले, त्यातून मग फाटक समिती निर्माण झाली. फाटक समितीचा अहवाल आला, पण तो अहवाल उच्च न्यायालयाने फाटक समिती अस्तित्वात आणल्यामुळं किंवा नेमल्यामुळं तो अहवाल फाटक समितीने उच्च न्यायालयात सादर केला. त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तेव्हा उपलब्ध होती, पण मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून फाटक समितीच्या अहवालातले काही पेज गायब करण्यात आले. ज्या सर्वे नंबर संबंधी माननीय अर्जुन खोतकर सांगताय, त्या सर्वे नंबरच्या संबंधीचे कागदपत्र त्या अहवालामधले हे गायब करण्यात आले किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून ते त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. आता आपल्यासमोर एकच मार्ग आहे की फाटक समितीचा अहवाल हा उच्च न्यायालयाकडून मिळवणे, तो मिळवून त्या फाटक समितीच्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या गेल्या आहे त्या अहवालावर कारवाई करणे, तो अहवाल आल्यानंतर या ठिकाणी पुढे त्या जमिनीची सरकारी जमीन आहे का किंवा खरेदी खताने आलेली आहे किंवा 1941 पासून त्या जमिनीत काय काय झालं याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाकडे येईल, पण त्याला थोडा वेळ लागणार आहे. विभागीय आयुक्ताला आम्ही आज नियुक्त करतोय. विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा. विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा आणि उच्च न्यायालयाकडून तो अहवाल मिळवून त्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या आहेत आणि वस्तुस्थिती काय आहे, आमच्या जमाबंदी आयुक्त काय म्हणतोय, जिल्हाधिकारी काय म्हणताय त्यावर, आणि सध्याची तिथली परिस्थिती 4 सर्वे नंबरची 558, 559, 560 आणि 553 माननीय जे अर्जुन खोतकर साहेबांनी सांगितलं, यावर पूर्ण चौकशी करू. दुसरं अर्जुन खोतकरांचं म्हणणं असं आहे की यामध्ये जे काही सर्वसाधारण नागरिक त्या ठिकाणी, कारण आता इथे एकही प्लॉट किंवा त्या ठिकाणी काही शिल्लक नाहीये, सर्व विकून पूर्ण झाले आहेत. आता 2 सर्वे नंबरवर काहीतरी पुन्हा एकदा तिथे हे चालू आहे, लेआउट वगैरे करणं चालू आहे 2 सर्वे नंबरवर. तर अर्जुन खोतकर साहेबांना मी आश्वस्त करतो की फाटक समितीचा अहवाल येतपर्यंत, विभागीय आयुक्त ही चौकशी होतपर्यंत आपण जे सध्या नवीन जे सुरू आहे लेआउट टाकणे, तिथे खरेदी विक्री करणे, ते आपण थांबवू. आजच आम्ही आमच्या IGRला सांगतो, IGR म्हणजे आमचे त्या ठिकाणी जे नोंदणी मुद्रांक आमचे हे आहेत महानिरीक्षक, त्यांना शासन आजच सांगेल की या जे आत्ता जे सुरू आहे डेव्हलपमेंट, त्या डेव्हलपमेंटला आपण थांबू. म्हणजे डेव्हलपमेंटमधले खरेदी खत वगैरे नोंदण्या किंवा तिथले व्यवहार थांबू जोपर्यंत फाटक समितीचा रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत आमचे विभागीय आयुक्त अंतिम अहवाल देत नाही. आणि नंतरच्या काळातही अध्यक्ष महोदय, शेवटी हे थांबवल्यावरही पुढे अशी परिस्थिती येणार आहे, हे जे घरं 300 एकरमध्ये बनलेले आहेत, 300 एकरमध्ये घरं बनलेले आहेत, या सर्व जे बांधकाम झालेल्या घरांना गुंठेवारी सारखा एखादा नियम लावून त्यांच्याकडून काही रेडी रेकनर आत्ताचा लावायचा की तेव्हाचा लावायचा तो विचार करू, पण आज ना उद्या हे घरं कायदेशीर करून द्यावे लागतील. या 300 एकरमधल्या प्रॉपर्टीजला काही आपल्याला वारावर सोडता येणार नाही. शासन असं कुठलंही काम करणार नाही की हे सर्व वाऱ्यावर जातील. चुका करणाऱ्यांनी जर चुका केल्या असतील, काही सरकारी जमीन विकून टाकली असेल किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, त्यांच्यावर कारवाई करू, फाटक समितीने जे जे रिपोर्ट आला ते सारा करू, पण या घरांना मात्र सरकार प्रोटेक्शन देईल. या घरांना आपण काही जे काही आपलं रेडी रेकनर असेल किंवा काही आपण एक मंत्रिमंडळासमोर जावं लागेल तर मंत्रिमंडळासमोर जाऊ, पण या घरांना मात्र प्रोटेक्शन देऊ. या घरांनी जे घरमालक आहे यांची काही चूक नाही आहे, यांना खरेदी करताना यांची काही चूक नाही आहे. खरेदी करणारा जर फ्रॉड करून चालला गेला असेल तर त्याला पकडू, त्याच्यावर कारवाई करू, त्यांच्याकडनं मालमत्ता वगैरे जप्त करू, पण या घरांना मात्र आपण पुढच्या काळात प्रोटेक्शन देऊ. आता जे डेव्हलपमेंट सुरू आहे त्या डेव्हलपमेंटचे कुठलेही व्यवहार होणार नाही याची काळजी सरकार घेईल. मान्य मंत्री महोदय, हा विषय फार गंभीर दिसतोय. आपण हे सर्व व्यवहार या 4 सर्वे नंबर मधले थांबावेत आणि जे काही बांधकाम आपण सांगितलं त्याप्रमाणे ते बांधकामही जर चालू असेल तर थांबवावं. नंतर आपण म्हटल्याप्रमाणे आपण कारवाई शासकीय करावा, पण तोपर्यंत हे सर्व व्यवहार थांबवावेत आणि आपली कोर्टाचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे आपण शासनाने त्यांना न्याय द्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय बावनकुळे साहेबांनी त्यांच्या स्वभावाला साजेल म्हणजे अजितदादानंतर अत्यंत स्पष्टपणाने बोलणारा मंत्री म्हणून राज्यामध्ये जर या ठिकाणी कोणी असेल तर तो निश्चितपणे आता बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत.
बावनकुळे साहेब, माझा प्रश्न असा आहे की या 300 एकरवाल्यांची काय चूक आहे? तुम्ही त्यांच्याबद्दलही अत्यंत सहानुभूतीची भूमिका घेतली, पण ज्या लोकांनी जमीन विकली, पैसे घेतले, त्यांच्या प्रॉपर्टीवरती एक तर पहिला बोजा टाकावा लागणार आहे. त्यांच्या सर्व प्रॉपर्टीवरती आपल्याला सील करून बोजा टाकावा लागणार आहे. तो बोजा तुम्ही त्या ठिकाणी टाकणार का? माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये 420चा गुन्हा दाखल झालेला आहे, पण 420 गुन्हा होतं काय अध्यक्ष महाराज? 300 एकर जमीन घेतली, 420चा गुन्हा दाखल झाला, 2 दिवसात बाहेर येऊन जाईल, अटक होऊन जाईल. तर अशा भूमाफियांना अत्यंत कठोर कायदा, ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, इतर राज्यामध्ये भूमाफियाच्या संदर्भात कायदे आहेत, आता हे कायदे जर आपण बदलले नाही तर असे लोक पुन्हा 300, 400 एकर जमीन घेतील आणि विकून टाकतील आणि 2 दिवसात बाहेर येतील. अध्यक्ष महोदय, या संदर्भाने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट करून दिलेलं आहे, GR सह ही जमीन त्यांची जमीन आहे म्हणून, आणि ही जमीन त्यांनी महसूलला दिली. अध्यक्ष महाराज, जमीन करण्यासाठी 1 वर्षासाठी 1980ला SDMने ती जमीन यांना नावावर करून टाकली आणि 81ला विकायला सुद्धा परवानगी देऊन टाकली. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये खूप मोठी साखळी. अध्यक्ष महाराज, जे लोक अधिकारी यात गुंतलेले आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करणार का? आपण 553, 558, 559, 60 मध्ये सर्व व्यवहार थांबवले, त्याबद्दल समस्त जालनेकरांच्या नागरिकांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की गरिबांची लूट त्या ठिकाणी आता थांबेल, गरिबांना तिथं आता लूटलं जाणार नाही. आपल्या या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो अध्यक्ष महाराज. आणि याच्यावरती बोजा टाकला जाईल का त्यांच्या इतर प्रॉपर्टीवर? माननीय अध्यक्ष महोदय, आपण सूचना दिल्याप्रमाणे आणि माननीय अर्जुन खोतकर साहेबांनी जनतेचे हित लक्षात घेऊन ही लक्षवेधी आणली आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की मी स्वतः याच्यात लक्ष टाकलं आहे आणि विभागीय आयुक्ताशी मी आजच त्या ठिकाणी बोलणार आहे की तातडीनं फाटक समितीचा अहवाल बोलवा. जोपर्यंत अहवाल आपल्याकडे फाटक समितीचा येत नाही आपल्या रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे, मग आपलं डिपार्टमेंट आहे त्याच्यात आता जुन्या काळात हे झालेलं आहे, जितक्या लोकांना त्यांनी फसवलं त्याचं अमाऊंट बाहेर निघेल, त्याची RRC करता येईल, त्याच्यावर बोजे चढवता येतील, हे सारं एकदा सरकार तिथे आल्यावर साऱ्या गोष्टी होतील. पुढच्या काळात मात्र आता फसवणूक याच्याकरता फार होत नाही. आता रेरा कायदा आलाय, रेरा ऍक्टमुळे आता तर कोणाची फसवणूक फार करता येत नाही. जुन्या काळात ज्या फसवणूक झाल्या त्याचा मुद्दा आहे, त्यामुळे नवीन कायदा काय गरज नाही, कारण रेरा आलाय. रेरा इतका महत्वाचा कायदा आहे, त्यामुळे आता नवीन फसवणूक काही पुढच्या काळात होणार नाही. पण हे जे आहे खरं आहे की 545चा रेकॉर्डच मॅच होत नाही आहे, खूप गुंतागुंती आहे. पण मी आपल्याला आश्वस्त करतो की तातडीनं लवकरात लवकर आपल्याला यांच्या मुळाशी जावं लागेल. अशा लोकांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. असे लोक पुन्हा लोकांना फसवणार नाही, हे उदाहरण झालं पाहिजे जालन्यातनं. आणि कठोर कारवाई करण्याचाही निर्णय आपण करू. जे काही कायदे अस्तित्वात आहेत त्या सर्व कायद्याचा आपण या ठिकाणी उपयोग करू. आणि जमाबंदी आयुक्ताकडला कायदा असेल, महसुली कायदे असतील, पोलिसांचे कायदे असतील, रजिस्ट्रेशन ऍक्ट असेल, सारे ऍक्ट आपण त्या ठिकाणी हे करू. जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. आपण हे सर्व या जे भूमाफिया यांना कडक शासन करू. आणि जे काही आता नव्यानं लेआउट टाकतायत, मान्य अध्यक्षांनी सांगितलं की जे घरं बांधकाम होत आहे त्या बांधकाम होणाऱ्या घरांना थांबवता येईल का हे बघावं लागेल. ज्यांची खरेदी खत झालाय त्या खरेदी खताला थांबवता येईल का हे बघावं लागेल, कारण ते खरेदी खत एकदा झालं असेल, एखाद्याचं घर बांधकाम चालू असेल त्यांना बघावं लागेल. पण आता जे लेआउट टाकणं चालू आहे आणि आता जे विकणं चालू आहे त्या भागामध्ये, तेवढं मात्र तातडीनं आमचा कुठलाही मुद्रांक अधिकारी नोंदणी करणार नाही, कुठलाही दस्तऐवज नोटरी होणार नाही. नोटरीलाही आम्ही या ठिकाणी एक नोटीस काढू, आम्ही आपल्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत सर्व नोटरीलाही पाठवू की अशा याची कुठली नोटरी करू नये, अशा सर्वे नंबरवर कुठलंही रजिस्ट्रेशन करू नये, कुठलेही वारसाचे फेरफार करू नये, काहीही करू नये. 558, 559, 560 आणि 553 या सर्वे नंबरवर कुठलेही व्यवहार होणार नाही याची काळजी मुद्रांक महानिरीक्षक घेतील, आमचं महसूल विभागही घेईल आणि याचा निर्णय लवकरात लवकर लावावा लागेल. मात्र कारण अनेक लोकांचे हितसंबंध याच्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर याचा निर्णय करू. पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण याचा अंतिम निर्णय करण्याचा प्रयत्न करू. फक्त आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतो, याची काय अभय अबड काय म्हणतो,
सदर जमीन ही त्याच्या वडिलांनी 42-43 खरेदी केली. मग 42-43 काय दाखवतो तो 558 नंबर दाखवतो. पण मुळामध्ये 1959 आणि 60 हा सर्वे नंबर अस्तित्वात आपल्या म्हणण्याप्रमाणे अस्तित्वात आला असं म्हणणं आहे. आणि तो 42 दाखवतो 58 नंबर. जेव्हा की टीआरचं पत्र माझ्या हातात तुम्हाला देतो मी अध्यक्ष, तुमच्याकडे दिलेलं आहे मी. टीआरचं पत्र जाण्याचा सर्वात शेवटचा नंबर 557 आहे. हरकत नाही अध्यक्ष महाराज, तुम्ही अत्यंत समाधानकारक उत्तर दिलं अध्यक्ष महोदय. आपल्या उत्तराने मी समाधानी आहे आणि निश्चितपणे जाणणे करायला यातून न्याय मिळेल. आपल्या मनापासून आभार.